आपण इथे पाहू शकतो की 10वीच्या या इयत्तेमध्ये किती मार्क आलेले आहेत विद्यार्थ्याला। पहा, विषय 6 आहेत। 6 विषयांमध्ये मराठीमध्ये 91, संस्कृतमध्ये 94, इंग्लिशमध्ये 86, मॅथमॅटिक्समध्ये 76, सायन्समध्ये 86 आणि सोशल सायन्सेसमध्ये 85। तर तुम्हाला हे माहिती असेलच की यामध्ये बेस्ट 5 सब्जेक्ट असतात की ज्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स असतात। तर इथे बेस्ट 5 मध्ये फक्त हा जो मॅथ्स आहे तर हा विषय नाही घेतलेला आहे। बाकी सगळ्या विषयांची जी टोटल आहे ती आपल्याला, आपण जे मार्कशीट आत्ताच पाहिलं त्यामध्ये दिसत आहे की 442 अशी टोटल आहे। आणि जर बेस्ट 5 असेल सब्जेक्ट तर ह्याचे पर्सेंटेज निघतात ते म्हणजे 88.4%। आणि मग असं असताना 89.4% आले कुठून, 89.4% आले कुठून, हा तुम्हाला प्रश्न असेल। तर तुम्ही जर बारकाईने पाहिलेलं असेल तर त्यामध्ये याच्या पुढे 442च्या पुढे +5 होते। हे 5 मार्क्स हे एलिमेंटरी इंटरमिजिएट ही जी एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये ए, त्यानंतर बी आणि सी यापैकी मिळालेल्या ग्रेडचे हे मार्क्स आहेत। या ठिकाणी ए साठी 7 मार्क्स, बी साठी 5 मार्क्स आणि सी साठी 3 मार्क्स असतात। तर यामध्ये बी चे 5 जे मार्क्स आहेत ते इथे ऍड झालेले आहे। त्यामुळे इथे जी टोटल आहे जी आपल्याला इथे 442 दिसते तर ती इथे +5 झाल्यामुळे 447 झालेली आहे आणि त्याचे पर्सेंटेज आलेले आहे 89.4%। म्हणजे इथे 1% वाढलेला आहे विद्यार्थ्याचा। विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही अशा पद्धतीने आपले जे पर्सेंटेज आहे ते जर वाढवायचे आहे या पद्धतीने तर तुम्हाला यासाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम द्यावी लागेल आणि ती तुम्ही नक्की द्यावी। याबद्दलचं तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये मला कमेंट करा।